गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मुलांना स्कूलला घालवलं आणि घरातलं सगळं आवरून घेतलं आणि पोचा वगैरे सगळं लावून घेतलं. नवरी बघा कशी अंगणात निवांत बसले. तिला बाहेरच ठेवला कारण घरात पोचा लावायचा होता आणि चुलीवर पाणी तापत होतं. मग सगळं घरातलं आवरून झालं. लाईट नसली की चुलीवरच पाणी तापवावं लागतं. लाईट कसं लेट येते, 9 वाजता येते, त्यामुळं सकाळी आंघोळ करायला चुलीवरच पाणी तापवायला लागतं. तर चुलीवर पाणी तापायला ठेवलं आणि हे कपडे काढून घ्यायला लागले. कपडे कसं काल वाळत घातली होती आणि पाऊस नसल्यामुळं वाळतच नाहीत आणि त्यातल्या त्यात काल लेट धुतल्यामुळं तर मग काय वाळायचा प्रश्नच नाही. मग रात्रभर कपडे बाहेरच होती. तर चांगली वाळल्यानंतर मग परत कपडे काढून घेतली आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवला. ओरी बघा, ओरीला हॅलो मागते तर ओरी इग्नोर करते. त्याच्यानंतर उठून तिनं हॅलो दिला आणि त्याच्यानंतर मग ती कसं अंगणात बसलेली असते त्यामुळे इकडं तिकडं करताना तिच्याबरोबर खेळतो आम्ही. तिला पण भारी वाटतं. ती कसं काम करत असताना इकडं तिकडं टुकू बघतच असते. तर त्याच्यानंतर येऊन घरातलं कपडे वगैरे घड्या घालून ठेवल्या आणि आंघोळ वगैरे करून घेतली आणि स्वयंपाक करायला लागली. स्वयंपाकाला आज होतं मोड आलेल्या मटकीचं कालवण. आम्ही मोड मटकीला घरातच आणतो, घरातच मटकी भिजत घालून मोड आणतो. मग त्याच्यानंतर आमच्या शेतातली फ्रेश कोथिंबीर घेऊन आली. घरात असं बाजूलाच जवळच लावली त्यामुळं पटकन घेऊन कधी पण कालवणात आणून टाकता येते. तर अशा स्वयंपाक करून घेतला आणि थोडंसं ओरीसोबत खेळत बसले. ओरी अंगणातच बसलेली असते त्यामुळे इकडून तिकडून यायचं आणि तिच्याजवळच बसायचं. स्वयंपाक झाला की यायचं, बाहेर बसायचं, खेळायचं. कुठनं बाहेरून आलं की यायचं तिच्याजवळ बसायचं. आणि त्याच्यानंतर मग फक्त कुत्र्यांच्या चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या कारण टायगरला आमच्यात आणखी कुत्रा आहे त्यामुळे त्या दोन्हींच्या स्वयंपाक करायला घेतला आहे. मग चपात्या करायला लागले. आज चपात्याचं देणार होते दोघांना आणि बरेच जण विचारतात तुम्ही जर्मन शेपर्ड जे डॉग पाळला आहे त्याला काय खाद्य देता. तर त्याला असतं चिकन, अंडी, कधी तर बिना नमकाची चपाती पण देते त्याला. तर कधी भाकरी पण खात होती आणि भात असतो, पॅडिग्री असते. तर अशा प्रकारे असतं. चपाती असली की त्याला ताक आणि चपाती कुस्करून देतो. तर परत ह्यांनी गेलं गावाकडं म्हणजे आजचा गावचा बाजार होता. तर ते बाजार घेऊन आले ते आणि सक्षम आल्यावर साक्षीला मुद्दाम चिडवायला लागलाय, मी खूप काय काय खाऊन आलो. बघ साक्षी खायला त्या आम्हाला कळत नाही, त्याला दिलं तुला आणलं नसतं. आता त्याच्या वाटणीत दिले तो सगळी चटणी खाल्ली तो पप्पाने बाजारात आणलंय भजी जिल्ली. तुला तुला गोड काय तर खा वाटत होतं ना. बसून खावा तुला कसं द्यायचं. मग ह्यांनी बाजारातून जिलेबी घेऊन आलं तर बाहेर अंगणात सर्वांनी बसून मस्तपैकी जिलेबी खाल्ली. आणि आज काय प्रॉब्लेम झाला, स्वयंपाकाला घातलं घरात आणि गॅसच संपला. आणि आता एकतर गॅसचा इतका प्रॉब्लेम होता आणि रात्र झाल्यामुळं इथं गॅस तर कोण देणारच नाही माहीतच होतं. आम्ही कोणाला विचारलं पण नाही की गॅस आहे का नाही. आई म्हणल्या चल चूल पेटवून स्वयंपाक करायचा. मग चुलीकडच्या साईडला ह्यांनी आणि पप्पानी बल्ब लावला आणि अंगणात बसून चालू आहे स्वयंपाक. स्वयंपाकाबरोबर मस्तपैकी गप्पा चालल्या त्या, छान असं वातावरण झालं आहे. आई पप्पांची काहीतरी नोकझोक चालू आहे. सक्षम लागलाय मजा घ्यायला. तू माय घेऊन का थांबलाय. किती कोड आहे याला जरूरत असेल तर ह्यानं वाटेल बघाय. आपल्याला लागतंय तर आपण वापरायचं सोडून देऊन जायचं. ते इकून खाऊ नाही तर चालवून खाऊ. मग भात शिजला. एकच चूल असल्यामुळे काय होतं एकच बनणार कारण गॅसवर 2 ठिकाणी बनतं आहे. आमच्यात चूल पण एकच आहे त्यामुळे पहिला भात शिजवून घेतला. परत आईने करड्याची भाजी बनवून घेतली. त्याच्यानंतर मग भाकरी करायच्या होत्या. तर पातळ कालवण ऑलरेडी होतं सकाळचं त्यामुळे फक्त सुकी भाजी, भात आणि भाकरीच बनवायच्या होत्या. तर बघू शकता
मी लागले थापून द्यायला आणि आई लागलेत भाजायला. तर असं आहे गावाकडचं जुगाड. जर गॅस नसला तर उपाशी तर काही राहू शकत नाही. सगळ्यांनाच माहीत आहे. गावाकडं चूल असल्यामुळं गॅस संपला तर चुलीवर स्वयंपाक बनवून खाऊ शकतो आणि चुलीवरचा स्वयंपाक चांगला पण लागतो. तर